मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. लोकसभेसाठी आरपीआयची 2 जागांसाठी मागणी. लोकसभेसाठी रिपब्लिकन पक्षाची मागणी असून महाराष्ट्रात 48 जागा असून त्यापैकी 2 जागा या शिर्डी लोकसभेच्या जागा आहेत. शिर्डीचा विचार करावा तर दुसरी जागा विदर्भातील आहे, सोलापूर आहे, त्याचा विचार करावा. आरपीआयच्या जर 2 जागा निवडून आल्या तर आरपीआयला मान्यता मिळणार असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. लोकसभेसाठी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहे, त्याच्यापैकी 2 जागा आपल्याला मिळाव्या. त्याच्यामध्ये शिर्डी जागेवर लढण्याची मालिका आहे, त्यामुळे शिर्डीचा विचार करावा. त्यानंतर एखादी दुसरी जागा विदर्भातली आहे किंवा सोलापूर आहे, त्याचा विचार करावा. आणि आरपीआयला जर 2 जागा आल्या तर आपल्या पक्षाला मान्यता मिळणार आहे. त्यामुळं त्या 2 जागा मिळण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस बोलणार आहे आणि आरपीआयला 2 जागा मिळवण्यासाठी राम मंदिराच्या उद्घाटनासाठी माझं आव्हान विनंती एवढीच आहे की हा कार्यक्रम पॉलिटिकल नाही आहे. हा कार्यक्रम जो आहे धार्मिक आहे आणि त्याला ज्यांना निमंत्रण मिळालेलं आहे त्यांनी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. मला निमंत्रण आलेलं आहे, त्यामुळे सर्व धर्मसमूह होण्याची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने घेतलेली आहे. त्यामुळं सर्वांनी एकमेकाच्या आनंदामध्ये सामील झालं पाहिजे. त्याप्रमाणे मलाही राम जन्मभूमी ट्रस्टचं निमंत्रण आलेलं आहे आरपीआयचे अध्यक्ष म्हणून. मी त्याला जाणार आहे. ज्यांना निमंत्रण आलेले आहे त्यांनी त्या कार्यक्रमाला जावं. माननीय सोनिया गांधी, माननीय मल्लिकार्जुन खरगे, अजय चौधरी या काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण आलेलं आहे, त्यांनी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. त्यांनी त्या कार्यक्रमात बहिष्कार टाकू नये आणि जर त्यांनी बहिष्कार टाकला तर जनतेने त्यांच्यावर निवडणुकीत बहिष्कार टाकावा अशा पद्धतीचे आपले राम मंदिराचं जे बांधकाम आहे पूर्ण झालेलं सापूर्ण मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करू नये त्याच्यामध्ये जाणार काय करायला तो अधिकार त्यांचा आहे. आता राम मंदिराचं काम जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे. काही थोडंसं काम राहिलं असेल कारण जवळजवळ काम पूर्ण होत आलेलं आहे, त्यामुळे तो उद्घाटन मंदिर ठेवलेलं आहे. तर महायुतीत समन्वय दिसत नाही असं महायुतीमध्ये समन्वय आहे. बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे समन्वय आहे. आरपीआय त्यांच्यासोबत आहे. पण काल 14 जानेवारीच्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ही एकंदर तारीख व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये दुरुस्ती करून आम्ही सगळ्यांना घेऊन बोलत जावं असं आश्वासन या नेत्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे महायुतीमध्ये समन्वय आहे. आम्ही बसून ज्या काही त्रुटी आहेत मराठा आंदोलनासंदर्भात काय साहेब, उद्धव ठाकरे यांची महापत्रकार परिषद आहे आज. उद्धव ठाकरे यांची महापत्रकार परिषद काय सांगते? त्याच्याने महापत्रकार परिषद असतात, त्यांचे महामेळावे असतात, महासभा असतात, महापत्रकार परिषद असतात. त्यांना घेण्याचा अधिकार आहे. त्यांची भूमिका मांडण्याचा ते त्यासाठी ते स्वतंत्र आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल काही मी बोलू शकत नाही. मराठा आंदोलनासंदर्भात सर्व पक्ष लोकसभेची तयारी करतात, मात्र राहुल गांधी अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीचा माहोल असताना यात्रा करतात. प्रतिक्रिया द्या आणि त्याच्यावरती कविता. भारत जोडो जे आहे ते राहुल गांधी जे आहे ते म्हणजे मी एवढंच सांगतो की राहुल गांधींना प्रधानमंत्री बनण्याची काही झाली दिसली आहे. त्यामुळे एवढा निवडणुकीचा माहोल असतानाही पुन्हा ते लोकांच्या समोर जाण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक वेळेला सांगितलं की जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी तोपर्यंत प्रधानमंत्री कसे बनतील राहुल गांधी. त्यामुळं राहुल गांधींना सध्या पंतप्रधान बनण्याची संधी अजिबात नाही. त्यांनी यात्रा काढावी, त्यांना तो त्यांचा अधिकार आहे.